एक महत्त्वाचा सामना न्यू सिद्धिविनायक अंजूर विरुद्ध जय हनुमान सारंगाव या दोन संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय। एक चांगला सामना आहे, दुसऱ्या फेरीतील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय, त्यामुळे हा सामना देखील रंगेल। कारण मागील मॅचमध्ये जय हनुमान सारंगाव संघाने खूप चांगली कामगिरी केली। त्या मॅचमध्ये अगदी पाहिलं तर सनीच्या बॅटमधून 51 धावा, तोच ठरला मॅन ऑफ द मॅचचा हिरो, अक्षरशः बरसला। परंतु या मॅचमध्ये महत्त्वाचा सामना आहे, त्यामुळे इथे त्यांना चांगलं कार्य करावं लागेल। कारण न्यू सिद्धिविनायक अंजूर संघाची गोलंदाजी चांगली आहे आणि त्या गोलंदाजीच्या अगेन्स्ट चांगली धावसंख्या उभारावी लागेल। तर सर्वांचं हार्दिक स्वागत। आमचे गुणलेखक आम्हाला जॉईंट होत झालेत। सकाळच्या सत्रामध्ये देखील खूप चांगलं गुणलेखन आपल्याला पाहायला मिळालं। या स्पर्धेमध्ये षटक क्रमांक पहिलं गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती यज्ञेश आला, स्ट्रायकिंग एंड वरती धीरज हा फलंदाज आपण पाहतोय। मागील मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून एक चौकार आणि तदनंतर त्याचा तो झेल कमालीचा राहिलाय। तर सामन्याला होती सुरुवात। यज्ञेश बॉलिंग ट्रॅक वरती, पहिलाच बॉल। यावेळेस आडव्या बॅटनं बिगिट करण्याचा प्रयत्न, रिचेबल चेंडू नव्हता, शरीरापासून दूर खेळले। इथे चेंडूवाला डॉट, पहिला चेंडू टाकत असताना इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला यज्ञेशच्या माध्यमातून। दोन फलंदाज मैदानावरती दाखल, एका बाजूला धीरज आणि एका बाजूला सनी या खेळाडूला आपण पाहतोय। गोलंदाज तयार, यज्ञेश राईट अप ओव्हर द विकेट न। यावेळेस फटका फसलाय, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आणि इथे पकडलाय कॅच। या ओव्हर मध्ये महत्वाची विकेट प्राप्त केली, धीरजला परतावा लागेल। मागील मॅच मध्ये देखील तो अपयशी ठरला, याही मॅच मध्ये तो लवकर बाद होतोय, फलंदाज बाद। चांगली गोलंदाजी करतो युवा गोलंदाज यज्ञेश। मागील मॅच मध्ये देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केली। मागील मॅच मध्ये देखील चांगली सुरुवात याच गोलंदाजाने केली आणि इथे देखील दर्पणने पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय यज्ञेशच्या गोलंदाजावरती। चांगली गोलंदाजी करता येते यज्ञेश, कारण मोठी विकेट त्यांनी मिळवली, धीरजला बाद केला। धीरज महत्वाचा खेळाडू होता जय हनुमान सारंगाव या टीमचा आणि त्याला इथे बाद केलाय। न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतोय हर्षल। मागील मॅच मध्ये हर्षलने देखील चांगली सुरुवात केली होती, 5 चेंडूमध्ये 20 धावा हर्षलच्या बॅटमधून देखील आल्या होत्या। परंतु ते सर्व विसरून या मॅच मध्ये त्यांना देखील चांगली कामगिरी करावी लागेल, कारण न्यू सिद्धिविनायक अंजूर संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे, युवा खेळाडूचा भरणा असलेला संघ आहे। हर्षलच्या विरोधात इथे चेंडू चांगला आहे, पंचांकडे पाहिलं, या सीट्स पायचीच्या स्वरूपात मोठी विकेट। लगातार 2 चेंडूवरती 2 ब्रेक थ्रू दिलेत गोलंदाज यज्ञेशनं, फलंदाज हर्षल बॅक टू द पेव्हिलियन। काय गोलंदाजी केली जाते, कमालीची गोलंदाजी। या अगोदरचा चेंडू होता अगदी हाफ ट्रॅकर होता, पूल करत असताना फलंदाज धीरज बाद झाले। इथे पाहिलं तर ओरपीच चेंडू होता, अगदी लाईन पिक करता आली नव्हती, चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते आणि अगदी समोर सापडलेत। अगदी जर पाहिलं तर यष्टांचा वेध घेणारा चेंडू होता आणि पायचीच्या स्वरूपात दुसरा धक्का या मॅच मध्ये बसतोय टीम जय हनुमान सारंगावला। चांगली गोलंदाजी, यज्ञेशचं कौतुक करावं लागेल, कारण सलग 2 चेंडूवरती 2 त्यांनी विकेट मिळवल्या। या मॅच मध्ये अगदी दबाव टाकलाय, सुरुवातीचे फलंदाज लवकर बाद झाले। मागील मॅच मध्ये जय हनुमान सारंगाव संघाची सुरुवात चांगली झाली होती, परंतु इथे जर पाहिलं तर इनिशियल ओव्हर मध्ये आतापर्यंत 2 विकेट या टीमने गमावल्यात, कारण यज्ञेश चांगली गोलंदाजी करतायत या मॅच मध्ये। इम्प्रेसिव्ह गोलंदाजी, युवा गोलंदाज आहे, परंतु कमालीची गोलंदाजी दाखवत असताना हा गोलंदाज अगदी इम्प्रेस करतोय। न्यू बॅटर मैदानावरती समाधान येतोय, परंतु यज्ञेश ऑन हॅट्रिक, या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक तो पूर्ण करेल का, समाधानची विकेट घेईल का, हे देखील पाहायला मिळेल। यावेळी चेंडू हवेत आहे, यष्टीरक्षक चेंडू खाली, इथे झेल घेण्याचा प्रयत्न होता, अगदी चेंडू बॅटला परत झाला होता की नाही हे देखील पाहावं लागेल। परंतु इथे चेंडू आलाय डॉट, चांगली गोलंदाजी, दबाव जाणवतोय, पूर्णपणे गोलंदाजांनी दबाव टाकलाय फलंदाजांवरती। काही चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, वेगवेगळ्या धाटणीचे तो चेंडू टाकतोय,
व्हेरिएशन पाहायला मिळते, वैविध्यपूर्ण विविधता या गोलंदाजाकडे पाहायला मिळते आणि चांगल्या रीतीनं तो गोलंदाजी करतोय. ही गोलंदाजी ही कला आहे आणि ती कला तुमच्या कौशल्याने वृद्धिगत होत असते, विकसित होत असते आणि या कलेला मोठं करायचं असेल ना तर तुमच्याकडे नियम आहेत. त्या नियमांचं देखील तुम्हाला पालन करावं लागतं आणि अगदी तेच नियम या ठिकाणी करत असताना इथे फुलटॉस बॉल चेंडूला उडवलाय, मोठा फटका, चेंडूला सरळ धाडलाय सीमारेषेच्या पलीकडे. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक, सिक्सर. सरपंच महेंद्र पाटील नेहमीच विकास करतील. सरपंच महेंद्र पाटील नेहमीच विकास करतील. असा निश्चय त्यांनी थँक्यू. घेतला. मागील 4 चेंडू जर पाहिलं तर खूप चांगले पाहायला मिळाले. इथे पाहिलं तर फुलर लेनचा चेंडू होता, फुल टॉस चेंडू होता आणि या चेंडूवर वरती फुल टोल वसूल केलाय. कारण फुल टॉस चेंडू तुम्ही टाकू शकत नाही. या सुरुवातीचे 4 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने टाकले होते यज्ञेशनं, परंतु इथे फुल टॉस चेंडू आणि या चेंडूला सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून सरळ धाडलाय. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. यावेळेस पहिला तर गॅप मध्ये खेळले, शतरक्षक तिथे नाहीये, बॉल जातो इनटू द गॅप. अजून एक चांगला फटका, फलंदाज समाधानच्या बॅट मध्ये येतोय, क्रॅकिंग शॉट, चौकार. हे नाव लई भारी त्याची रेस्टॉरंट गाडी, नाव लई भारी त्याची रेस्टॉरंट गाडी. त्याच्या नावाचा आहे बुलबाला, त्याच्या नावाचा आहे बुलबाला. आला आला यो अक्षय शेट पाटील, आला यो भिवंडीवाला, आला आला यो अक्षय शेट पाटील. Thank you. नक्कीच स्पेशल ग्रुपचे ते ऍक्टिव्ह मेंबर आहेत अक्षय पाटील आणि त्यांच्याच नावाचं गुणगान गाणारं संगीत आपण डीजे वादकाच्या माध्यमातून ऐकतोय. खूप चांगले संगीत आपण डीजे वादकाच्या माध्यमातून सातत्यानं सकाळच्या सत्रापासून ऐकतोय. पहिल्या षटकात येथे खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना आतापर्यंत 2 विकेट जय हनुमान सारंगा संघाने गमावल्यात आणि 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. म्हणजेच काही समिश्र षटक राहिलाय, कारण या षटकामध्ये 2 विकेट देखील गमावल्यात आणि 10 धावा देखील गोलंदाजाने खर्च केल्यात. स्पेशल ग्रुप अक्षयजी पाटील, जय पाटील, चेतन भोईर, कुशल पाटील, सूरज पाटील, अर्थातच बाहुबली आणि पवन विश्वकर्मा आणि शुभम पाटील हे स्पेशल ग्रुपचे ऍक्टिव्ह मेंबर्स आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच मैत्री चषक 2024चा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. सुदर्शन आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय एका बाजूला सनीला, जो मागच्या मॅचचा हिरो होता. 51 धावा त्याच्या बॅट मधून आल्या होत्या. इथे फुलटॉस चेंडू होता, लोअर फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने खेळले, स्लॉग हिट केलाय आणि इथे जर पाहिलं ना तर डीप स्क्वेअर लेगला चांगलं शतरक्षक पाहायला मिळालं. चेंडूला अडवलंय आणि इथे फक्त एकच धाव मिळते. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता, कारण लोअर फुलटॉस चेंडू होता, गुडघ्यावरती बसले आणि तदनंतर काही कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. आणि ते नक्कीच पंच आम्हाला दर्शवतात तर आपल्याकडे तिसऱ्या पंचांची सुविधा नाही आहे, कारण त्या ठिकाणी जर पाहिलं तर इथे एकच धाव मिळते. व्यवस्थितपणे शतरक्षण या ठिकाणी केलाय आणि इथे एक धाव मिळाली. गोलंदाज सुदर्शन बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याने चेंडू होता, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न इथे केलाय फलंदाज समाधाननं. इथे फटका फसला, डान्सिंग डाऊन ट्रॅक ते आले होते, परंतु जर पाहिलं तर शरीरापासून चेंडू दूर ठेवला, लाईन मध्ये नव्हते, रिचेबल चेंडू नव्हता. इथे चेंडू आलाय डॉट, चांगला चेंडू आलाय सुदर्शनच्या माध्यमातून. मागील मॅच मध्ये देखील सुदर्शननं चांगली गोलंदाजी केली होती. तोच सुदर्शन पुन्हा एकदा या मॅच मध्ये आलाय आणि या मॅच मध्ये तो गोलंदाजी चांगली करतोय. सुदर्शन गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट न समाधानच्या विरोधात. साइड आर्म ऍक्शन आहे, चेंडू हवेत खेळलेत, शतरक्षक येतील का डाऊन द बॉल. चांगला प्रयत्न आहे, अगदी प्रयत्न जरूर केलाय, परंतु धावा 2 घेण्यापासून रोखू शकत नाहीये फलंदाज समाधानला. इथे 2 धावा मिळतील याही चेंडूवरती. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. 13 धावा धाव फळकावरती आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. जय हनुमान सारंगाव संघ बॅटिंग करतोय. आतापर्यंत 2 विकेट गमावल्या. सुरुवातीला धीरज बाद झाले, तदनंतर हर्षद देखील बाद झालेत, परंतु सनी आणि समाधाननं देखील डाव सावरण्याचा इथे प्रयत्न केलाय या मॅच मध्ये. यावेळेस मोठा फटका हवेत खेळले, शतरक्षक वाईट ऑफ लॉंग ऑफला पुढे आले, त्याने इथे सोडलाय झेल. खराब शतरक्षण, अगदी खराब शतरक्षण. समाधानचा हा झेल होता. समाधान चांगली बॅटिंग करतायत आणि त्यांचा इथे झेल सोडलाय वाईट ऑफ लॉंग ऑफला. अगदी यज्ञेशनं झेल सोडलाय. यज्ञेश आले होते, परंतु दर्पण थोडेसे निराश दिसत आहेत,
कारण इथे झेल घेणं गरजेचं आहे. प्रत्येक कॅच महत्वाचा आहे, प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. त्यामुळे तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल या मॅच मध्ये. इथे झेल सोडलाय क्षेत्ररक्षक यज्ञेशनं. सुदर्शन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. सनीसाठी इथे चांगला ड्राईव्ह, कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची फेकी केली जाईल का, परंतु इथे एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय कव्हर पॉइंटला आणि इथे एक धाव मिळाली. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती फ्लाय होते, जाऊन पोहोचली या 15 या आकड्यावरती. या षटकामध्ये धावा येत नाही आहेत, कारण मागील 5 चेंडूचा जर आपण विचार केला ना तर फक्त 5 धावा सुदर्शनने खर्च केल्यात. म्हणजेच काय, चांगली गोलंदाजी करतायत सुदर्शन. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आणि इथे 5 धावा. इथे खोलवर टप्प्याने चेंडू आहे वाईड ऑफ लॉंग ऑनला. तिथे दर्पण आलेत, काय जबरदस्त एफर्ट्स, वाह वाह वाह, कमालीचं क्षेत्ररक्षक पाहायला मिळतंय. कारण अगदी झेल घेण्यासाठी ते पुढे आले होते आणि चांगल्या रीतीने चेंडूला देखील त्यांनी अडवलाय. म्हणजेच काय, या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळते. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये, व्हॉट अ बॉलिंग सुदर्शन. या षटकामध्ये जरूर विकेट आली नाहीये, परंतु इथे फक्त 6 धावा त्यांनी खर्च केल्या. 2 षटकांचा खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना जय हनुमान सारंगाव या संघाने फलकावरती धावा केल्यात. त्या 2/16. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. वचनाला तो जगणारा, दिलेला शब्द पाळणारा, हसनता है तो दिलदार, हसनता है तो दिलदार. आमच्या महेंद्र दादाच्या नावाचा होतो या जय जयकार, आमच्या महेंद्र दादाच्या नावाचा होतो या जय जयकार, आमच्या महेंद्र दादाच्या नावाचा होतो या जय जयकार, आमच्या महेंद्र दादाच्या नावाचा होतो या जय जयकार. चांगलं संगीत डीजे वादकाचं देखील कौतुक. तर खूप चांगलं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. डीजे वादकाचं देखील कौतुक करावं लागेल. तर पहिलं तर महेंद्रदादा पाटील यांचं गुणगान गाणारं संगीत अगदी त्यांच्या कर्तृत्वाला, त्यांच्या नावाला, त्यांच्या लौकिकाला शोभणार हे संगीत आहे. यावेळेस हवेत खेळले तर मिस टाइम फटकाय, स्वतः गोलंदाज चेंडू खाली. इथे दियल झेल सुटला, खराब क्षेत्ररक्षण. मागील ओव्हर मध्ये देखील झेल सुटला होता समाधान या खेळाडूचा, इथे देखील झेल सुटलाय आणि इथे धाव मिळेल फक्त 1. या एका धाव्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 17 या आकड्यावरती. सुजलला इथे विकेट प्राप्त करण्याची संधी आली होती. मागील मॅच मध्ये दीपेशने 27 धावा खर्च केल्या, त्याला कुठेतरी थांबवलंय. इथे सुजलवरती विश्वास दाखवलाय दर्पणनं. गोलंदाजीचा चांगला वापर करतोय गोलंदाज तयार. इथे आडव्या बॅटने खेळलेत ऑन साइडला, दर्पण आले, तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न, अगदी थोडीशी पम्बलिंग पाहायला मिळाली आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चांगला प्रयत्न होता दर्पण याचा, परंतु एकाच ऍक्शन मध्ये चेंडू अडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. धावबाची संधी होती, परंतु इथे 2 धावा घेतल्यात फलंदाजाने. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे तब्बल 19 या आकड्यावरती. 19 धावा स्कोर कार्ड वरती जय हनुमान सारंगाव या संघाची पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे या मॅच मध्ये. सुजलचा हा चेंडू भन्नाट वेग होता, वाह काय वेगवान गोलंदाजी केली जाते. रायझिंग डिलिव्हरी, अफलातून चेंडू होता, वेगवान चेंडू होता आणि या चेंडूवरती बिगिट करण्याचा प्रयत्न सनीने केलाय आणि सनी अपयशी ठरलाय. मागचा मॅचचा हिरो आहे सनी, परंतु या मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून धावा येत नाही आहेत, कारण चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्याच्या विरोधात केली जाते. गोलंदाज सुजल पुन्हा एकदा इथे हवेत खेळले, तिथे थांबणार नाहीये. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, अफलातून स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषा पार. षटकार. दादाचं नाव गाजत या फार, नावाचा होतो या जय जयकार. मनाने दादा लई दिलदार, जीवाचा जीव लगे साऱ्यांचा यार. थँक्यू. सुरुवातीला पाहिलं तर ध्यानस्थ साधू सारखी बॅटिंग गेली फलंदाज सनीनं, परंतु सनी इथे शांत बसणार नाहीये. त्याने देखील ठोकलाय षटकार, कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय सुजलच्या विरोधात. अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. इथे दुसरा देखील उडवलाय, व्हॉट अ शॉट,
अफलातून फटका, चेंडूला सरळ पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. 2 इन अ रॉ. वचनाला तो जगणारा, दिलेला शब्द पाळणारा. हसनता है तो दिलदार, हसनता है तो दिलदार. आमच्या महेंद्र दादाच्या नावाचा होतो या जय जयकार. आमच्या महेंद्र दादाच्या थँक्यू. काय फटका खेळलाय. मागील 2 चेंडूवरती फलंदाज सनी आक्रमक झालेत. मागील मॅच मध्ये 51 धावा. जणू काही तिथूनच सुरुवात केली की काय. अफलातून बॅटिंग करतोय. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार या खेळाडूच्या बॅट मधून आलेत. या 6 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 31 या आकड्यावरती. सुजलच्या विरोधात आक्रमण. सुरुवातीचे 3 चेंडू खूप चांगले टाकले होते. इथे चांगला चेंडू आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यॉर्कर लेंथ वरचा. अगदी मिड ऑनला शतरक्षक दर्पण त्या ठिकाणी पोहोचलेत. स्वतः कर्णधार आहेत. जबाबदारी घेत आहेत आणि इथे फक्त एकच धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 32 या आकड्यावरती. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये धावसंख्या भरपूर कमी होत्या, परंतु या षटकांमध्ये तब्बल 16 धावा सुजलनं खर्च केला. सुरुवातीचे 3 चेंडू खूप चांगले टाकले होते, परंतु सनीनं आक्रमण केलाय. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार आणि कुठेतरी धावसंख्याला खीळ बसली होती ना, ती धावसंख्या पुढे गेली आहे. तब्बल 32 धावा धावफलकावरती. येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये अगदी चांगली बॅटिंग करावी लागेल. जास्त वेळ दौडू नका न्यू सिद्धिविनायक अंजूर संघ, कारण इथे चर्चा केली जाईल. कारण दीपेशला मागच्या षटकामध्ये तब्बल 27 धावा ठोकल्या होता. तो गोलंदाज देखील त्यांच्याकडे आहे. दीपेशकडे गोलंदाजी दिली जाईल का किंवा अजून दुसरा गोलंदाज निवडला जाईल, परंतु दर्पणने स्वतःकडे जबाबदारी घेतली आहे. कर्णधार आहे, त्याला ठाऊक आहे मागच्या मॅच मध्ये दीपेशचा आत्मविश्वास कुठेतरी कमी झाला होता, त्यामुळे त्यांनी महत्वाच्या मॅच मध्ये स्वतःकडे जबाबदारी घेतली आहे. दर्पण आल्या बॉलिंग ट्रॅक वरती आणि स्लॉगवरचं षटक भरपूर महत्वाचं आहे. आणि स्ट्रायकिंग एंडला ज्या फलंदाजाच्या बॅट मधून अगदी खोऱ्याने धावा आल्या त्या स्पर्धेमध्ये, तो फलंदाज सनी देखील रंगात आला. म्हणजेच काय, चांगला बॅटल पाहायला मिळेल या स्लॉगवरच्या षटकामध्ये. जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्पेशल ग्रुप आयोजित मैत्री चषक 24 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. आज जर पाहिलं तर खारबाव गाव, आज जर पाहिलं तर क्रिकेटच्या पटलावरती भरपूर मोठं नाव आहे. अगदी पालघर जिल्ह्यामध्ये साई स्पोर्ट खारबावचं नाव गाजतंय. सध्याच्या घडीला तिसऱ्यांदा हा संघ या हंगामामध्ये फायनल मध्ये दाखल झालाय. पालघर जिल्ह्यामध्ये तिसऱ्यांदा हा संघ फायनल मध्ये दाखल झालाय आणि ओव्हरऑल या हंगामामध्ये 7 वेळा संघ फायनल मध्ये खेळतोय. यावेळेस पाहिला तर चांगला चेंडू आहे. पहिला चेंडू टाकत असताना काय चेंडू टाकलाय, कमालीचा चेंडू. दर्पणच्या माध्यमातून चेंडू आलाय डॉट. इथे जर पाहिलं ना तर सनी आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत होता, स्लॉग हिट करायचा होता, रिचेबल नव्हता चेंडू. आणि इथे जर पाहिलं तर डॉट चेंडू, चांगला चेंडू टाकलाय. अगदी फलंदाजाच्या आवाक्या बाहेर हा चेंडू होता. गोलंदाज तयार. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन, परंतु लाईन खराब आहे. रिटर्न क्रीजच्या बाहेर ही मोठी चूक केली आहे दर्पणनं. इथे नो बॉल टाकलाय. म्हणजेच काय, पुढचा चेंडू फ्री हिट असेल. अशा प्रकारचा चेंडू टाकणं म्हणजे फलंदाजाला संधीच देणं, कारण फलंदाजाचा आत्मविश्वास ढासळलेला असतो ना, तेव्हा अशा प्रकारच्या चेंडूवरती त्याला पुन्हा एकदा तो आत्मविश्वास मिळवता येतो आणि ते कार्य मात्र मैदानावरती सनीलाच करावा लागेल. गोलंदाज तयार. इथे देखील ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. फ्री हिटचा चेंडू मात्र कायम असेल. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकावा लागेल. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली या 34 या आकड्यावरती. 34 रन्स ऑन बोर्ड. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी टाकली आहे न्यू सिद्धिविनायक अंजूर संघानं, परंतु स्लॉगवरचं षटक देखील चांगलं टाकणं तितकंच मोठं गरजेचं आहे. यावेळी चेंडू चांगला आहे, लाईन चांगली आहे. थोडासा निराशा आहे सनी, कारण ओव्हरपिच चेंडू होता, बिगिट करू शकले असते, परंतु रिचेबल चेंडू नव्हता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता, लाईन मिस केली आणि कुठेतरी चांगला चेंडू पाहायला मिळाला दर्पणचा. दर्पणनं का स्वतःकडे चेंडू ठेवला, का स्वतःवरती विश्वास दाखवलाय, अगदी तो दाखवतोय गोलंदाजी करत असताना. कारण दीपेश एक प्रमुख गोलंदाज होता, त्याला थोडंसं बाजूला ठेवलाय आणि स्वतः दर्पण आलाय मॅच मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. इथे फुलटॉस चेंडू, लोअर फुलटॉस चेंडू. या चेंडूला सरळ स्लॉग हिट केलाय, चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. दर्जेदार षटकार. साई स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्यानं तो फेमस झाला.
माणूस भला करी तो मदत थँक्यू थँक्यू. गोरगरिबाला. तर नक्कीच साई स्पोर्ट्स हा ग्रुप फक्त ठाणे जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध नाही आहे, तर मित्रांनो पालघर जिल्ह्यामध्ये देखील प्रसिद्ध आहे. आजचा दिवस साई स्पोर्ट्सने गाजवलाय, पालघर जिल्हा दणानून सोडलाय, कारण पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या स्पर्धेमध्ये हा संघ दाखल झालाय फायनलच्या सामन्यामध्ये. इथे मात्र पायचीच्या स्वरूपात मोठी विकेट, फलंदाज सनी बॅक टू द पेव्हिलियन. इथे जर पाहिलं तर कौतुक करावं लागेल दर्पणचं, कारण मागील चेंडूवरती षटकार ठोकला होता सनीनं आणि इथे महत्वाची विकेट मिळवली. अगदी स्लॉग स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे देखील केला होता सनीनं, परंतु पायचीच्या स्वरूपात अगदी समोर सापडलेत. परफेक्ट मिडल ऑफ द स्टंप इम्पॅक्ट जर पाहिला ना तर विकेटला होता आणि इथे जर पाहिलं तर मोठी विकेट प्राप्त केली. न्यू बॅटर नीलकंठ आलेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 40 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. खोलवट टप्प्याने चेंडू होता अक्षरशः खोदून काढलाय. मिड विकेटला शतरक्षक पुढे सरसावलेत. चांगलं शतरक्षण आणि इथे फक्त एकच धाव मिळेल. या षटकामध्ये धावा आलेल्या नाही आहेत, फक्त एक षटकार जर पहिला तर फलंदाज सनीच्या बॅटमधून आल्यात, तदनंतर सिंगल डबल्स आली आहे. इथे धावा घेणं देखील गरजेचं आहे. संघाची धावसंख्या 41 या आकड्यावरती. आतापर्यंत या षटकामध्ये तब्बल 5 चेंडू टाकलेत. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. दर्पणचं कौतुक करावं लागेल, कमालीची कॅप्टन्सी त्याची पाहायला मिळाली या मॅच मध्ये. फुलटॉस बॉल हवेत खेळलेत, लॉंग ऑफला डाऊन द बॉल शतरक्षक आणि इथे जर पाहिलं ना तर टिपलाय झेल. अजून एक धक्का, खूप चांगल्या पद्धतीने एक षटक टाकले दर्पण, विकेट मिळवली, फलंदाज बाद. याच्यात न्यू सिद्धिविनायक अंजूरला या मॅच मध्ये. जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्पेशल ग्रुप आयोजित मैत्री चषक 2024 चा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. स्पेशल ग्रुपचे ऍक्टिव्ह मेंबर्स सन्माननीय अक्षयजी पाटील, जयजी पाटील, चेतनजी भोईर आणि कुशलजी पाटील, सूरज पाटील बाहुबली. आज बाहुबलीने शो पुन्हा एकदा दाखवला. तब्बल 44 धावा, 5 षटकार त्याच्या बॅटमधून आणि पुन्हा एकदा सिद्ध केलं का मला भिवंडीचा बाहुबली म्हटलं जातं, का मला खारबावचा बाहुबली म्हटलं जातं. आज काय बॅटिंग केली, अक्षरशः तो बरसला नारिंगीच्या त्या स्पर्धेमध्ये. आणि पवन विश्वकर्मा, शुभम पाटील हे सर्व ऍक्टिव्ह मेंबर्स आणि त्यांच्याच माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच स्पेशल ग्रुप आयोजित मैत्री चषक 2024 चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा. तर दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला जॉईंट होतील विशालजी पाटील. एक जबरदस्त आवाज आहे सध्याच्या घडीला भिवंडीमध्ये मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचा आपण आवाज ऐकतोय. मीरा भाईंदर परिसरामध्ये, अगदी कासर वडवली परिसरामध्ये देखील एका मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचा आपण आवाज ऐकला. ते आपल्याला जॉईंट होतील दुसऱ्या सत्रासाठी. चला विनंती असेल फिल्डिंग लावून घ्या. पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये रन्स बनवला गेला 41 आणि 42 धावांचं लक्ष्य. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे स्पेशल ग्रुप आयोजित मैत्री चषक 2024 मध्ये.
सामन्याला सुरुवात आता पहिल्या षटकामध्ये गोलंदाज समाधान धर्माडीनं तयार होतात. प्रीतम आणि त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतात मयूर ओपनिंगला 142 धाब्यांचं. सामन्याला सुरुवात, लेट्स प्ले. दोन्ही संघांना विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल, पहिलाच फुल टॉस ऑन साइडला. ओढ शॉट, काय सुरुवात आहे. फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल षटकार. ऐकायला मिळालं आमच्या डीजे मास्टरांच्या माध्यमातून. षटकार दरम्यान आला पहिला आणि पहिल्याच बॉलवरती. नेक्स्ट बॉल, प्रीतम साठी हा बॉल धीम्या गतीने टाकलाय, फसवलाय, बट फिल्डर नाहीये. नुमान्स लँड मध्ये हा बॉल पडतो. दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग आणि 2 धावांना पूर्ण केल्या जातील. चला, कोपर संघाचे संघनायक आपल्याला विनंती की आपण त्वरित रिपोर्टिंग करा, कारण हा सामना जसा समाप्त होईल या मॅचची विजेता टीम नेक्स्ट मॅचमध्ये टीम वेताल स्पोर्ट्स कोपर संघासोबत खेळणार आहे. अशी लढत असेल. त्यानंतर त्या मॅचमध्ये जो जिंकेल तो आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्यामध्ये कालिका माता स्पोर्ट्स वडघर सोबत आपल्याला खेळताना दिसेल. वडघर संघाने अगदी पहिलं सत्र गाजवलं, ज्याच्यामध्ये त्यांनी 2 मॅचेस जिंकल्या. अतिशय चांगला खेळ आपण त्यांचा पाहिला. धीम्या गतीने टाकला बॉल, हवेमध्ये आहे. फिल्डर अगदी लॉंग ऑनचे थांबले गेले आणि चांगले जजमेंट खऱ्या अर्थानं म्हणता येईल, कारण थांबले ते चांगलेच केलं. रन्स आपल्या टीमसाठी वाचवल्या. या बॉलवरती एक सिंगल इथनं घेतली जाईल. धावफलक आता या एका धावेच्या मदतीने 9 धावा धावफलकावरती. असा दिवस जर आपण विचार केला, ही स्पर्धा जर आपण विचार केली तर प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली गेली. सातत्याने प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून चांगल्या स्पर्धा आज कव्हर केल्या जातात. त्यामध्ये उल्लेख आपण नक्कीच करूया. BPL जो झाला तो देखील प्रिन्स मूवीजनेच कव्हर केला होता. फुल अर्लेन समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा स्ट्रोक लॉंग ऑन फिल्डर उपस्थित सिंगल इथनं घेतली जाईल. 42 धावांच्या चेजमध्ये आता प्रीतम आणि मयूरची ही चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सुरुवात महत्त्वाची असते. निर्धाव चेंडू दरम्यान इथनं येतो. टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी खाली देखील राहिला होता. समाधान अगदी षटकार खाल्ल्यानंतर समाधानचा कमबॅक, या गोष्टी गरजेच्या आहेत क्रिकेटमध्ये. जेव्हा तुमच्या माध्यमातून मिस्टेक घडतात त्यानंतर इम्प्रूव्हमेंट आणणं ती देखील गोष्ट गरजेची. वॉट अ बॉल, अनप्लेबल डिलिव्हरी, प्ले अँड मिस. अगदी बीट झाले. बॅटम पार्टमध्ये हा बॉल गेला. निर्धाव चेंडू आणि अशा प्रकारे दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. फर्स्ट ओव्हरमध्ये बनवल्या गेल्या 10 म्हणजे येणारे 18 चेंडू शिल्लक असतील आणि 18 मध्ये अजून देखील जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता. भरपूर साऱ्या मान्यवरांचे कटआउट्स अगदी मैदानाच्या चारही बाजूने आपल्याला पाहायला मिळतात, कारण प्रत्येकी मान्यवरांच्या माध्यमातून आम्हाला भरपूर महत्त्वाचं योगदान या स्पर्धेसाठी जर आपण समोर ठीक पाहिलं तर BCA अर्थात भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय सुजित ताताशेठ पाटील साहेबांचा कटआउट आपल्याला पाहायला मिळतो. उद्याच्या दिवसामधला जो शेड्यूल आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना टीम जय बजरंग स्पोर्ट्स कारिवली त्यांच्या अगेन्स्ट टीम जॉली स्पोर्ट्स कामतगड. त्यानंतर बंद्र्या मारुती स्पोर्ट्स काल्हेर अर्थात सुनील पाटील यांचा संघ खेळताना दिसेल न्यू एकविरा खारबाव सोबत. त्यानंतर धर्मवीर जुनांदुर्गे त्यांच्या अगेन्स्ट नॅन्सी 11 निंबवली. आणि शेवटचा सामना असेल उद्याच्या पोलमधला ब्राह्मणदेव भाटालर त्यांच्या अगेन्स्ट टीम गावदेवी दिवे. ही लढत आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. आणि सर्व संघांना विनंती आहे की तुम्हाला जी वेळ दिलेली आहे त्या वेळेवरती उपस्थित राहा. दुसरं षटक आता गोलंदाज रोहित गोलंदाजी मार्कवरती तयार होतं. रोहित तयार होता गोलंदाजी करण्यासाठी. समोर मयूर असतील. 32 धावांची आवश्यकता. मयूरसाठी बॉल फुल टॉस होता. मणगती ताकदीचा वापर, हवेचा प्रवाह त्याच दिशेने आणि अगदी वाऱ्यांच्या लाटांवरती स्वार होऊन हा बॉल काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. षटकार दरम्यान इथं येतो. अतिशय चांगला फटका आणि स्पेशली वाऱ्याचा जो प्रवाह होता ना
त्याचा देखील फायदा मिळाला. आणि टेनिस बॉल क्रिकेटचं तर हे सूत्रच आहे की जिथे वारा तिथे मारा, आणि सध्याच्या घडीला फटका त्याच दिशेने होता. 6 धावा मिळतील धावफलक आता 16. 16 धावा धावफलकावरती, म्हणजे आता आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. स्टील 26. 26 धावांची आवश्यकता. चांगली सुरुवात या षटकाची आता आपल्याला पाहायला मिळाली फलंदाज मयूरच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल. हा बॉल देखील समोरच्या दिशेने प्रहार गेला. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित. सिंगल मिळेल, त्याच्यापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावफलक आता एका धावेच्या मदतीने धावफलक आता 17 वरती जाऊन पोहोचला. सध्याच्या घडीला इन कंट्रोल आहे या 42च्या चेजमध्ये. अर्थात टीम सिद्धिविनायक अंजूर संघ आपल्याला पाहायला मिळतो, कारण प्रीतम आणि त्यांच्या समवेत आता मयूर चांगली फलंदाजी करतात. पुढचा बॉल. हा बॉल देखील फुल्डर लेंथ लॉफ्टेड ड्राईव्ह लॉंग ऑफला फिल्डर आहेत उपस्थित. फिल्डिंग यावेळेस देखील चांगली राहिली. मग जर आपण पाहिलं ना तर डावखुऱ्या शैलीचा फलंदाज जेव्हा मैदानाच्या हातामध्ये येतील ना त्यांच्यासाठी थोडं डिफिकल्ट असेल, बट उजव्या हाताच्या फलंदाजासाठी हवेचा प्रवाह अगदी अनुकूल आहे. म्हणजे प्रीतम आणि मयूरवरती भरपूर काही निर्भर आहे या इनिंगचा. फुल टॉस समोरच्या दिशेने प्रहार, आणि फिल्डर आता लॉंग ऑफचे पोस्ट आहे. थोडी मिसफिल्ड देखील झाली. दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग. 2 धावा देखील सहजरित्या इथं पूर्ण केल्या जातील. धावफलक आता या 2 धाव्यांच्या मतीने धावफलक आता 20 वरती. कारण पूर्णपणे जर आपण पाहिलं ज्या एंडने फलंदाजी केली जाते ना उजव्या हाताच्या फलंदाजासाठी, जर आपण विचार केला तर लॉंग ऑफ अथवा डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनवरती बाउंड्री क्लिअर करणं फारच कठीण. कारण हवेचा पूर्णपणे प्रवाह ना सध्याच्या घडीला काऊ कॉर्नर डीप मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये आहे. म्हणजे ऑन साईडला जेव्हा जेव्हा फटके येतील ना अगदी परफेक्टली जर मिडल ऑफ द बॅट तुम्ही जर स्ट्रोक खेळले तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच जाताना दिसेल. हा निर्धाव चेंडू येतो, आणि अगदी तोच प्रयत्न होता, खेचून मारायचा होता, बट बॅटनी बॉलचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू दरम्यान इथनं येतो. जो इशारा खऱ्या अर्थाने प्रीतमने केला की ऑन साईड, कारण पूर्णपणे वाऱ्याचा प्रवाह त्याच दिशेने, आणि या क्रीडांगणाचं वैशिष्ट्य आहे की त्या रिजनमध्ये भरपूर मोठे फटके येत असतात. आणि खेचायचंच होतं, कारण अगदी वाईड ऑफ ऑफस्टम ही डिलिव्हरी होती, तिथनं खेचून मारण्याचा प्रयत्न होता, बट या बॉलवरती फक्त मिळेल एक सिंगल. आणि अशा प्रकारे दरम्यान 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकामध्ये 21 म्हणजे येणारे 12 चेंडू शिल्लक असलेल्या मॅचमध्ये, आणि स्टील 21च धावेंची आवश्यकता. चला, जास्त वेळ खर्च होतो, विनंती असेल की आपण फिल्डिंग लावून घ्या. यानंतर देखील 2 मॅचेस पेंडिंग आहेत. बघा, यानंतर होणारा सामना 3 षटकांचा असेल, ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण फार उशीर होतोय. अजून देखील बघा, अजून देखील हा सामना पूर्ण झाला नाही आणि ऑलमोस्ट 5 वाजायला आलेत. सो विनंती असेल थोडं फास्ट केला टीम सारंगाव. यानंतर होणारा सामना 3 षटकांचा असेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. टीम कोपर 3रं षटक आता गोलंदाज या 3ऱ्या षटकामध्ये तयार होतात. गोलंदाजी मार्कवरती विनय येतात. विनय दरम्यान तयार होतात या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. 12 मध्ये आता 21 मयूर दरम्यान तयार होतं गोलंदाजी करण्यासाठी. आणि पायांवरती बॉल टाकला होता. विनय आहेत गोलंदाज, आणि त्याच्या माध्यमातून हा पहिला बॉल आपण पाहिला. अगदी स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर मयूर होतं. चांगल्या लाईनवरती हा बॉल टाकला होता. एका धावेनं धावफलक आता पुढे जातो 22 वरती. अजून देखील 20 धावेंची आवश्यकता. प्रयत्न बघा अजून देखील सुरू आहेत गोलंदाजांचे, कारण अजून देखील डिफेंड करण्यासाठी रन्स भरपूर आहेत. अजून देखील 20 धावेंची आवश्यकता. 11 चेंडूंचा खेळ अजून देखील इथनं बाकी असेल. प्रीतम आता स्ट्रायकिंग एंडवरती येतात. मोठा फटके येणं आता गरजेचं आहे, कारण 11 मध्ये 20 बाहेर षटकार.
त्यांची आवश्यकता. प्रीतम अतिशय चांगले फलंदाज आहेत. गतवर्षी देखील भरपूर साऱ्या स्पर्धा या फलंदाजाने गाजवल्या. या वर्षी देखील त्याच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा नक्कीच असतील आणि सध्याच्या घडीला त्याची चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळत आहे. नेक्स्ट बॉल आणखीन एक येणार नाहीये बिकॉज लाईन यावेळेस चांगली होती. अगदी पूर्णपणे नजर हटवून गेली होती फलंदाजाची. निर्धाव चेंडू म्हणजे आता 9 चेंडू 14 धावांची आवश्यकता. आता डॉट बॉल अथवा विकेटचीच आवश्यकता आहे गोलंदाजांना. अदरवाईज या धावा डिफेंड करणं फारच कठीण होऊन जाईल. 9 मध्ये 14 असा दिवस जर आपण विचार केला तर संपूर्ण मॅचेस आपल्याला कट टू कट पाहायला मिळाला. शेवटच्या चरणापर्यंत सामने रंगताना आपल्याला पाहायला मिळाले आणि हा सामना देखील त्याच दिशेने जाईल का. 9 मध्ये 14 पुढचा बॉल पायांवरती टाकला होता. लाईन आता पाहावी लागेल. लाईन खराब, अतिरिक्त रन. धाव फलक आता या एक्स्ट्रा रनच्या मदतीने 29 म्हणजे आता आवश्यकता आहे 9 चेंडू 13 धावांची आवश्यकता. 9 मध्ये 13. आणि बघा बहुमूल्य गोष्ट काय की विकेट आतापर्यंत एकही गेली नाही. धीम्या गतीने टाकला, पुल केला, बट मिस्टामिंग हवेमध्ये विकेट मिळेल का. यस, फिल्डर उपस्थित. मॅचमध्ये ट्विस्ट बिकॉज प्रीतमची विकेट या निर्णायक क्षणावरती काढली गेली. आता येणारे 8 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. DJ 8 चेंडू 13. मॅच ऑन. मॅच बनवली इथनं गोलंदाज विनयनं. कारण ही विकेट हवी होती. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दिशांत येतात. 8 मध्ये 13. अजून देखील बघा मॅच भरपूर बाकी आहे. स्पर्धेचा जो नियम आहे चेसिंग कंपल्सरी, त्या अनुषंगाने इथनं या 13 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. 8 मध्ये 13. आता दिशांत मैदानाच्या आतमध्ये आल्यात आणि या षटकामध्ये खऱ्या अर्थाने अगदी प्रेशर भऱ्या परिस्थितीमध्ये इथनं विकेट काढली गोलंदाजानं. येणारे 2 चेंडू जर अगदी चांगल्या लाईन लेंथवरती इथं टाकले ना, बाउंड्री जर नाही खर्च केली आणि लास्ट ओव्हरमध्ये 10पेक्षा जास्त धावा जर उरल्या तर त्या चेस करणं या परिस्थितीमध्ये अंडर प्रेशर थोडं कठीण होऊन जाईल. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. फुल लेंथ, अतिशय चांगली गोलंदाजी. क्या बात आहे. वाईड ऑफ ऑप्शन, फुल लेंथ डिलिव्हरी. सिंगल घेतली गेली, मिसफिल्ड झाली, त्याचा बेनिफिट मिळणार नाही आहे. फक्त एक सिंगल. मग दोन्ही फलंदाज एकमेकांकडे फक्त पाहतच राहिले. कम्युनिकेशन झालंच नाही आणि त्या जोरावरती फक्त एकच धाव. दुसऱ्या धाब्यासाठी मी म्हणेन परतले असते तर दुसरी धाव इझिली पूर्ण झाली असती. इतका वेळ होता. आता 7 मध्ये 12. 7 चेंडू 12 धावांची आवश्यकता. आता हा 7-12 कोणाच्या नावावरती, अंजूर टीमच्या की टीम सारंगावच्या. 7 चेंडू 12 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल अगदी महत्वाचा. स्ट्रायकिंग एंडवरती मयूर. मयूरसाठी हा बॉल सोडून दिला. लाईन खराब, अतिरिक्त रन दरम्यान इथं मिळेल. बघा इंचेसचा फरक. जर थोडं लेफ्ट राईट शेवटचा बॉल फार महत्वाचा आहे. कुठे ना कुठे या बॉलवरती हा प्रयत्न इझिली चेज होईल, बट तसं काही घडलं नाही आहे. या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर अगदी चांगला खेळ आता गोलंदाज विनयचा पाहायला मिळाला. बिकॉज त्या एका षटकामध्ये 10 धावा खर्च करून त्याने 2 विकेट काढले. आता 6 चेंडू शिल्लक असतील आणि 11 धावांची आवश्यकता. अंतिम षटक आता स्ट्रायकिंग एंडवरती दिशांत असतील आणि गोलंदाज
सन्नी तयार होतात. ज्या सन्नीच्या बॅटमधनं आपण आज अर्धशतक देखील पाहिलं होतं. एकमेव इंडिव्हिज्युअल हाफ सेंचुरी या स्पर्धेमध्ये. आता सन्नी गोलंदाजी करण्यासाठी तयार होतात. 6 मध्ये आता 11 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि समोर दिशांत. लास्ट ओव्हर 6 मध्ये 11. राऊंड द विकेट पहिला बॉल. पहिलाच बॉल फुल टॉस टाकला. फ्लॅट बॅट स्ट्रोक षटकार. चांगली सुरुवात. आता 5 मध्ये 5. मध्ये 4. बघा सन्नी एक चांगले खेळाडू आहे, त्यामध्ये काहीही शंका नाही. बट या परिस्थितीमध्ये या रन्स डिफेंड करणं ॲज अ बॉलर फार कठीण होतं आणि पहिला बॉल त्यामध्ये देखील फुल टॉस टाकला. आणि उल्लेख आपण केला होता की ऑन साईडला या क्रीडांगणावरती ज्या एंडने बॅटिंग सुरू आहे ना, तिथनं षटकार इझिली येतात आणि हा फुल टॉस होता. जर प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक खेळले असते तर जास्तीत जास्त धावा मिळाल्या असता. बट एक सिंगल मिळेल म्हणजे आता 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता इथनं असेल हा सामना जिंकण्यासाठी. 4 मध्ये 3. चला कोपर टीमचे कॅप्टन वेताल स्पोर्ट्स कोपर टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. समोरच्या दिशेने खेळायचं होतं. बॉल मध्ये कॅच जर पकडली तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो आणि तेच घडलं. सफलता मिळेल आणि बहुमूल्य गोष्ट काय, दर्पण मैदानाच्या हातामध्ये 3 चेंडू आता 3 धावांची आवश्यकता. बघा अजून देखील सामना तर सोडला नाहीये टीम सारंगावने. अजून देखील त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि सन्नीचं हे षटक येणारे 3 चेंडू इथनं डिसाईड करतील की सारंगाव संघ कुठे पोहोचेल. पुढच्या फेरीमध्ये या स्पर्धेला टाटा बाय बाय करेल. 3 मध्ये 3. नवीन फलंदाज दर्पण स्ट्रायकिंग एंडवरती. अजून देखील मॅच भरपूर बाकी. या 2 धावा बनवायच्याच आहेत. बघा सुरुवात कुठून झाली होती. पहिलं षटक समाधानचं ज्याच्यामध्ये 10, त्यानंतर दुसरं षटक रोहितचं ज्याच्यामध्ये 11, तिसरं षटक विनयचं ज्याच्यामध्ये 10 आणि आता 11 धावा डिफेंड करत असताना आता हा सामना शेवटच्या 2 चेंडूपर्यंत पोहोचला. 2 मध्ये 2. 2 मध्ये 2ची करत असताना बॉलर बॅक ड्राईव्ह रनआउटची संधी. यस काम तमाम म्हणजे 1 चेंडू आता 2 धावेंदाज बाद. चेंडू 2.
बघा इक्वेशन कुठे होतं, 5 मध्ये 4 धावा हव्या होत्या आणि तिथनं जर आपण पाहिलं तर एक चेंडू, आता 2 धावेंची आवश्यकता. कमबॅक अतिशय चांगला. या गोष्टी गरजेच्या आहेत मित्रांनो क्रिकेटमध्ये. खऱ्या अर्थाने जिथनं असं वाटत असेल की 1% जरी चान्स बाकी आहे ना, तिथनं देखील तुम्ही तुमच्या परीने 101% कमिटमेंटने खेळ दाखवायला हवा आहे. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा 5 मध्ये 4 हव्या होत्या, असं वाटलं होतं की इझिली टीम हा सामना जिंकेल. बट तिथनं काय गोलंदाजी केली सन्नीने. अजून देखील या मॅचमध्ये लढाई कायम. एक चेंडू, आता 2 धावेंची आवश्यकता. येणारा एक चेंडू आपल्याला इथनं सांगेल की कोणता संघ इथनं पुढे जाईल आणि कोणता संघ या चरणावरती या स्पर्धेला टाटा बाय बाय करेल. शेवटचा बॉल, 1 बॉल 2. शेवटचा बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह आणि या बॉल सोबत हा सामना समाप्त. अवघ्या 1 धावेंनी हा सामना आपल्या नावावरती केला टीम जय हनुमान सारंगाव टीमने. वॉट अ मॅच. एक थ्रिलर आपल्या नावावरती केला. असून देखील अंजूर टीमला विश्वास होत नाहीये की हे घडलं काय, कारण 5 मध्ये 4 धावा इथनं चेस झाल्या नाहीये टीम अंजूरला. वेल प्लेड टीम सारंगाव अँड हार्ड लक टफ लक टीम सिद्धिविनायक